ग्रामदेवतांना म्हणून जे मंदिर मोठं आहे ते आम्हाला सगळं पावतो त्याला फक्त त्याला पावतो म्हणून आम्ही त्याचं नाव दिलेलं आहे मंदिराला. म्हणजे आम्ही तुमचं मंदिर चालू केलेलं आहे 15 वर्ष झालं. त्यांचं जयंती महाप्रसाद तिथे चांगलं झालेलं आहे. या ठिकाणी दरगोबा मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील खूप मोठं देवस्थान या ठिकाणी या गावामध्ये आहे आणि या दरगोबाच्या नावानं या ठिकाणी मंदिर स्थापन करून या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेण्यात येतो. एक मिनिट, या मंदिराविषयी तुम्हाला काय वाटतं? तर पहा इथं पहिल्यापासून आधी चालू केलं अगदी साड्याचा असं हे करून गणपती बारीक केलेला होता. पत्र्याचं नुसतं होतं. 15 वर्ष झालं गणपती बसवलेला होता. आणि कसा ह्या दरगोबा गणेश मंडळ ही नवसाला पावणार आहे आणि ही कसं आहे अतिशय जबरदस्त इथं महाप्रसाद दरवर्षी असतोय. आजचा महाप्रसाद आमचे कलकत्तावाले आमचे सोमा तिली, पांडुरंग दादा तिली, आमचे नामदेव तिली यांनी हा महाप्रसाद आयोजित केलेला आहे. आणि जबरदस्त असं ह्या दरगोबा गणेश मंडळाचं म्हणजे दरगोबा गणेश मंडळ असं आहे की दरगोबाच्या नावाने ही केलेलं आहे. दरगोबा दर्यात आहे आणि डोंगरात आहे त्याच्यासाठी दरगोबा गणेश मंडळाने नाव दिलेलं आहे. डीजेमचा गणपती दरगोबा गणेश मंडळ अगदी कमानीजवळ दरगोबाच्या कमानीच्या पुढेच आहे हा. तरी कृपया करून या आमचे न्यूजवाल्याने त्यांचेही धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद आभारी आहे. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं सर? या ठिकाणी एक वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. नाही जे आमची ठराविक माणसं तेवढे ते 4 आहेत ते आहेत आमच्याकडे कार्यकर्ते म्हणून आम्हाला साथ देतात. ठीक आहे. या ठिकाणी AV9 मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण गणेश दर्शन या भेटीसाठी आपण दरगोबा मंदिर या ठिकाणी दरगोबा गणेश मंडळ या नावानं असणारं पारे गावातील सर्वात मोठं मंडळ या ठिकाणी खूप चांगलं त्यांचं आहे. बोला गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! दरगोबाच्या नावानं दरी मಕ್ಕಳच्या नावाने भैरवाच्या नावाने